चेन्नईच्या कोदंबक्कम या उपनगरात छोट्याशा गल्लीमध्ये लपलेलं पंचतन रेकॉर्डिंग स्टुडिओ. पंचतन हा फक्त भारतातलाच नाही तर आशियातला सर्वात अद्यावत म्युझिक स्टुडिओ आहे आणि हा उभारला आहे भारतातल्या सर्वश्रेष्ठ संगीतकार AR रहमान यांनी. तर गोष्ट सुरू होते 2001 साली. रात्रीची वेळ होती. यशराज बॅनरच्या साथिया या हिंदी सिनेमाच्या गाण्याचं पंचतनमध्ये रेकॉर्डिंग सुरू होतं. गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांना रहमाननं साथ चढवली होती. आशा भोसले पासून साधना सरगम, सोनू निगम पासून तर के शान अशा अनेक सिंगरनी चित्रपटात गाणी म्हटली होती. आता फक्त एक गाणं उरलं होतं आणि त्याचा गायक होता अदनान सामी. हे सोलो गाणं होतं आणि अदनान सामी हा पाकिस्तानचा गायक AR रहमानसाठी पहिल्यांदाच गाणं म्हणणार होता. आदल्या दिवशीच विमानानं त्याने चेन्नई गाठली. तिथे एका हॉटेलमध्ये तो उतरला. दिवसभर रहमानने त्याला रेकॉर्डिंगसाठी काही बोलवलंच नाही. रात्री 10 वाजता फोन आला की रेकॉर्डिंग आहे, पंचतनला या. 11 वाजता अदनान तेथे पोहोचला. त्याला रहमान मध्यरात्री काम करतो हे माहीतच नव्हतं. रहमानची अजून एक सवय म्हणजे गाण्याचं रेकॉर्डिंग होताना तो गायकाला एका खोलीत उभं करून गाणं म्हणायला लावतो. त्यावेळी त्याच्या साथीला कोणीच नसतं. पूर्ण गाणं रेकॉर्ड झाल्यावर त्याला संगीत मागून जोडलं जातं. अदनानला सोडायला आलेली हॉटेलची कार चेन्नईच्या त्या छोट्याशा गल्लीत घुसली. मध्यरात्र होत आलेली असल्यामुळे रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं. सगळीकडे भयान शांतता होती. गाडी पंचतनच्या जवळ दारापाशी थांबली. अदनान स्टुडिओमध्ये घुसला. तेथे सुद्धा टाचणी पडल्यावर आवाज येईल अशी शांतता होती. अचानक अदनानला आपल्या पाठीशी कोणीतरी उभा असल्यासारखं वाटलं. त्याने झरकन मागे वळून पाहिलं. तिथं तर कोणीच नव्हतं. त्याला वाटलं की आपला भास असेल. तो रेकॉर्डिंग रूम मध्ये गेला. तिथे रहमान आणि त्याचे 2 सहकारी गाण्यावर काम करत होते. अदनानला चाल परत एकदा ऐकवण्यात आली. तो मुंबईत रिहर्सल करून आला असल्यामुळे त्याची तयारी फुल होती. माईक समोर गाण्यासाठी तो उभा राहिला. काही रिटेक झाले. अदनान मस्तपैकी डुलत डुलत आपल्या स्टाईल मध्ये गात होता. आता फायनल सॉन्ग रेकॉर्डिंग सुरू होणार तोवर जवळपास 2 वाजत आले होते. तेवढ्यात अदनानला स्पष्टपणे एक म्हातारी व्यक्ती रेकॉर्डिंग रूम मध्ये उभी असलेली दिसली आणि काही क्षणातच ती अदृश्य झाली. अदनानला घाम फुटला. त्याचे पाय लटलट कापू लागले. काचेपलीकडे बसलेल्या रहमानला कळेना की याला अचानक काय झालं. अदनानला भलं मोठं धूळ दिसलं आणि तो खाली कोसळला. रहमान आणि त्याचे सहकारी धावत तिथं गेले. त्यांनी त्याला विचारलं काय झालं. अदनानची तर वाचाच बसली होती. तो फक्त भूत भूत एवढंच म्हणत होता. त्याला पाणी वगैरे देऊन सावरण्यात आलं. रहमानला लक्षात आलं गड्याला नक्की भास झाला. काही वेळांनी अदनान परत गाण्यासाठी उभा राहिला. पण मागाशी बसलेल्या धक्क्याचा इफेक्ट म्हणजे त्याच्या आवाजावर झाला. अदनान रहमानला म्हणाला पण रहमान तर रहमान आहे. त्याला अदनानचा हा आवाज फारच आवडला आणि तो म्हणाला हाच आवाज या गाण्याला सुंदर बनवतो. तुला जर शक्य असेल तर ह्याच आवाजात हे गाणं रेकॉर्ड करू. अदनान कसा बसा तयार झाला आणि खरं तर हे गाणं एवढं फेमस झालं की अदनानला कोणत्याही कॉन्सर्टमध्ये हे गाणं म्हणावंच लागतं. तर एका भूतांनी अदनानचं हे गाणं सुपरहिट केलं. तर तुम्हालाही अदनानचं उडी उडी गाणं आवडतं का? नक्कीच कमेंट करून कळवा.